मान वाढवणारी ही स्पर्धा आपल्या भेटीला आहे. लाजवाब क्रिकेट पालघर जिल्हा पालकमंत्री, कॅबिनेट मंत्री, वनमंत्री चषक या साहेबांचा सन्मान, मान सन्मान वाढवणे ही स्पर्धा आपल्या भेटीला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा हा मॅच आपल्या समोर आहे. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. नम्रतेची विनंती केली जाते आमच्या कॉम बॉक्स मधून. रखरखत ऊन आणि तापत्या उन्हामध्ये खेळल्या जाते. 40+ स्वस्थ शरीर आयुष्यमान सन्मान वाढवणारी स्पर्धा आपल्या भेटीला आहे. आणि पहिलं ओव्हर घेऊन बॉलिंग मार्कवर रवी तांडेल आणि त्याच्या समोर आहे एक उत्कृष्ट आक्रमक बॅटर संतोष पाटील. दुसरा एंड बारला संतोष म्हात्रे, संतोष पाटील, संतोष म्हात्रे अशी जोडी. 5 ओव्हरचा मॅच. पॉइंट खडं केले, पॉइंट बॅकवर्ड पॉइंट आहे. डीप कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ. मिड विकेट थोडं वाईडिश ठेवलं मिड विकेट आणि त्याच्या बाजूला बरंच अंतर आहे. फाईन्स डीप स्क्वेअर लेग. पहिलं ओव्हर आपल्या खांद्यावर घेऊन येतोय. अर्थातच बॉलरचं नाव आहे रवी तांडेल, जो कॅप्टन आहे शशी तांडेल, त्यांचे बंधू आहेत. आणि कॅप्टनने आपल्या भावावरती विश्वास ठेवलाय. पहिलं ओव्हर त्यांच्या हत्ती सुपले जिम्मा खांद्यावर पहिलं ओझं घेऊन. चला खेळायला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका, नम्रतेची विनंती करतो मी. वनमंत्री चषक 2025 40+ क्रिकेट. पहिला चेंडू ऑफसाइड, ऑफ स्टंप बॅकची कडा. डिक्लेअरची घोषणा केली आहे अंपायर कैलाश नाईक. आणि दुसरा कोण आहे? लोबो. शत्रू अंपायर कोण आहे? लोबो. चांगला फटका हवेमध्ये खेळला, दूर आहे क्षेत्ररक्षक, त्याला बीट करून जात. चौकार आला. पहिली सिंगल लाभ केला. बरोबर क्षेत्ररक्षण खाली होतं, काऊ कोणाचे बरंच दूर होतं. प्रयत्न केला जरूर, परंतु प्रयत्नाला यश मिळालं नाही. चेंडू झाला फराचारण. बेहतरीन स्ट्रोक. 5 धावा 2 चेंडूचा खेळ मात्र झाला इथे समाप्त. पहिल्यावर हाताळताना रवी तांडेल बॉलिंग मार्कवर. लाजवाब फटका. टप्पापणे चेंडूला स्विंग झालं होतं. विथ द स्विंग त्याला पाठवलं बरोबर कावकोणामध्ये छेदून चेंडू झाला फराचारण. 4 धावा मिळतात. 2 चेंडूचा खेळ मात्र समाप्त. अतिशय दर्जेदार स्ट्रोक संतोष पाटीलच्या बॅटमधून. 5 धावा बिनगडी बाद. क्षेत्ररक्षणची जी सगळं थोडंसं मात्र बदललं जातं. जिथे डीप फाईन स्क्वेअर होता, फुल टॉस क्षेत्ररक्षण जसं बदललं त्याच ठिकाणी लॉंग लेगला हा तेच तरार फटका. संतोषच्या बॅटमधून फक्त सिंगल मिळते. लो फुल टॉस होता, परंतु ते घोषांकी क्षेत्र आहे. त्या घोषांकी क्षेत्रामध्ये लो फुल टॉसला मात्र ड्राईव्ह केलं. स्क्वेअर ऑफ द विकेट. मिळतील फक्त 1. विचारणी केली जाते कैलाश नाईक या अंपायर बरोबर का नेमकंच क्षेत्र जे झोन आहे डिक्लेअर ते कुठे आहे. चला शत्रू जातात, नेमकं काय घडले मैदानाच्या ज्या ऑन फील्ड अंपायरला सांगण्यासाठी नेमकं नियम काय आहेत ते शत्रू पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं. अंपायरिंग करताना त्याला माहित आहे कुठे बाउंड्री आहे, कुठे सिंगल आहे, ते सांगण्यासाठी शत्रू दलवी मैदानाच्या आत. कारण एक धाव खूप महत्वाचे आहे. चौकाराला 3 धाव वाढतील, सिंगल आली तर धावसंख्या मात्र 5 वर. 5 ने 6 होईल ना. चला चौकार आहे का सिंगल, इट्स अ बाउंड्री. चांगलं मत होतं. संतोषने म्हटलं नेमकं आम्हाला सांगा, आणि बरोबर सांगलं. ते झाड आहे, झाडाच्या बाजूने जर गेलं कदाचित, ते झाडाची निशाणी सांगितली आहे शशी तांडेला जो कॅप्टन आहे सारसोले 11. त्याला समजून सांगितलं नेमकं, मात्र कन्वर्ट कसं केलं, टर्न कसा झाला. त्या झाडाच्या नंतर मात्र चेंडूने घेतलं वलन आणि सरळ झाल्या सीमापार. दुसरा चौकार बॅटमधून संतोष पाटीलच्या. धावसंख्या मात्र मुसंडी घेते, वाढते 9 वर. 9 धावा बिनगडी बाद. स्वास्थ्य शरीर आयुष्यमान या फॉर्मॅटमध्ये एक क्रिकेट आपल्या भेटीला. एका छोट्या वृक्षाचं वटवृक्षामध्ये कसं रूपांतर त्याचं जिवंत उदाहरण 40+ नवी मुंबई यांचा देता येईल. कारण तब्बल 21 वर्ष लुटली गेली, याचा सार्थक अभिमान प्रत्येक 40+ च्या खेळाडूवर असेल. पहिल्यावर प्रगतीपथावर बॉलिंग मार्कर रवी तांडेल. पुरेंत जो ड्राईव्ह केला, हापॉली गेट ड्राईव्ह, वाईडिश लॉंग ऑन क्षेत्ररक्षण जाईल चेंडूच्या समोर.
आडवेल फेकेल तो बरं आरामात सिंगल घेतली. 2 चौकारानंतर संतोष पाटीलने धावसंख्या मात्र सरकते पुढे. पहिल्या ओव्हर दरम्यान 10. चांगली धावसंख्या, 2 खणखणी चौकार, एक काऊ कॉर्नरच्या ठिकाणी एक खणखणी चौकार संतोष, नंतर लॉंगलेगच्या ठिकाणी दुसरी बाउंड्री त्याच्या बॅटमधून आली. आता स्ट्राईकवर प्रथमच संतोष मात्रे. ओव्हर पिच डिलिव्हरी ऑफसाइड ऑफ स्टंप, कडक स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी डीप कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षण फील करेल. हलकीशी जी चुकी झाली, फंबलिंग झाली, त्या फंबलिंगचा पुरेपूर फायदा उठा. 1 into कर्मट 2. जिथे 1 होती तिथे 2 धावा मात्र आपल्या खात्यात जोडताना खातं होतं संतोष मात्रे. 5 चेंडूची समाप्ती. मागणं ओर दिशेने जाताना पहिलं चोर हाताळताना सारसोळे 11 टीम कडून रवीन तांडेल. हा शेवटचा बॉल. 5 चेंडूमध्ये धावा खर्च केलेत 12-0 गडी बाद. लवली स्ट्रोक यार, लाजबाब फटका. फॉलो थ्रू मध्ये फील करण्याचा प्रयत्न, बॅकअप होतो लॉंगावच्या ठिकाणी. जोपर्यंत उदय तांडे जातील फील करतील, आरामात सिंगल घेतली. पहिली ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र इथे समाप्त झाला. टॉस हारल्यानंतर आमंत्रण दिल्यानंतर संतोषच्या 2 चौकाराने तो पोचले 10 वर आणि संतोष म्हात्रेने हे सिंगल घेतले ना 3 वर पोचताना टीमला मात्र 13 वर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. बिनगडी बाद 13, 30 पण नन विकेट. चांगली सुरुवात म्हणता येईल 5 ओव्हरचे खेळ. अलेक्स जर समजला तेरी पाची 65 पर्यंत पोहोचेल, त्यामुळे थोडासा माझ्या मॅजिक बॉलरचा जर प्रभावी महाराज ठरला तर कदाचित 65च्या कमी येईल. पण जर हमला बॉल घेणारे फलंदाज मजबूत आहे, फलंदाजी मधली फळीचा विचार केला घनसोली व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग. ही मॅच खूप तापेल. 65-70 जरी धरल्या तरी तेवढी काढण्याची क्षमता आहे उद्या आहे त्यांच्याकडे. शशी तांडे द बेस्ट ऑलराऊंडर. असे 2 सर्वोत्तम ऑलराऊंडर जर जोडले तर मॅच जोडतील. म्हणून 65-70 धावा हे करणे खूप गरजेचं असेल. घनसोली 11 घनसोली टीमला 5 ओव्हरची मॅच पहिली ओव्हरची समाप्ती झाली. 13-0 गडी बाद सद्यस्थिती. ओव्हर क्रमांक 2 जिम्मा सोपवले, जबाबदारी सोपवले सारसोळे 11 कडून महेश. वैयक्तिक पहिलं आणि टीमचं दुसरं उठ टाकण्यात समोर आहे खेळण्यासाठी. शेवटच्या बॉलवर सिंगल घेतलेला संतोष म्हात्रे. भारतीय सुहर्द ही ऑन टीम आहे. घनसोलीकडून आपल्या टीम कडून खेळतो संतोष म्हात्रे. तर विचार केला संतोष पाटील धरतीकला द बेस्ट क्वालिटी बॅटर अदर एंड नॉन स्ट्राईक. महेश आले बॉलिंग मार्कवर. पाहू शकतो थोडं फाईन केलं इनसाइड सर्कल शॉट एक्स्ट्रा कमा. लॉंग ऑन लॉंग ऑफ खडा केले. काऊ कॉर्नर आहे. मिड विकेटची जागा खुली ठेवले. बॅकफुटवर जाताना चेंडू सोडून दिले. जास्त अतिरिक्त स्पिन झाला. लेग ब्रेक पहिला जलवा दाखला. बोटोंच्या साह्याने फिंगर्स रोल करताना लेग ब्रेक टाकला, परंतु खूप मात्र जास्त टर्न झाला. त्या अनुषंगाने वाईटची घोषणा केली कैलास नाईक अंपायरने. एक्स्ट्रा धाव मिळते. 14 पोचते. लाजबाब बॉलिंग. ही लेन परफेक्टली आहे. सुपर बॉलिंग यार. कटर बॉल लेग ब्रेक. लाजबाब लेग ब्रेकने चकवलं संतोष म्हात्रेला. पहिला ऑफस्टॉपच्या थोडंसं बाहेर टर्न झाला. ऑफस्टॉपच्या बाहेर निघाला तो वाईट केला. पहा इथून लेग आणि मिडल स्टंपला टप्पा मस्तपैकी सुरेख असं छान टाकताना गोलंदाज महेश. सुपर बॉलिंग. डॉट लेग ब्रेकर पुन्हा बॅकफुटवर होता. विथ द टर्न कावकोंडा क्षेत्ररक्षण खाली आहे. तिथे पोचन लांगाचं क्षेत्ररक्षण जाऊन फील करेल. सिंगल अर्जित केली. सिंगल धावसंख्या पुढे सरकते घनसोली. बॅटिंग करताना बिनगडी बाद आता 15 0 गडी बाद. चांगली सुरुवात आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या रवी तांडेलने. पहिल्या ओव्हर हाताळताना तब्बल 13. वाईटने सुरुवात केली. नंतर डॉट आणि बॅकफुटवर जाताना चापकी शॉट मारला होता. चाबूक शॉट कावकाच्या ठिकाणी येईल. जोपर्यंत आला तो म्हणते वेल होता संतोष म्हात्रेला. 1 धावसंख्या आपल्या खात्यात जोडण्यासाठी. संतोष पोते सिंगलने 4 वर. नाव स्ट्राईक व्हेरी डेंजरस. आक्रमक बॅट्समन स्फोटक फलंदाज संतोष पाटील समोर महेश शाह. फ्लाइट लवली बॉलिंग आहे. सुपर बॉलिंग. क्लास एक्सलेंट डिलिव्हरी. परफेक्टली फ्लाइट दिली. फ्लाइटला देताना अचूकतेने ऑफसाइड ऑफ स्टंप. चकित केलं. चकित. इम्प्रेसिव्ह बॉलिंग. सरप्राईज सुरेख बॉलिंग यार. लेग ब्रेकचा चांगला वापर करताना ओव्हर क्रमांक 2 पहिलं टाकताना हाताळताना बॅकफुटवर जाताना काय टायमिंग आहे. डाऊन द बॉल. इथे सफलता मिळेल कर कॅप्टन झेडाच्या खाली शशी तांडेल. लवली कॉट डीप कव्हर पॉइंट अँड बॉल बाय महेश. बॅकफुटवर गेला जागा बनवली आणि बॅकफुटवर जाताना जिथे क्षेत्ररक्षण होतं ट्रॅप रचला होता कॅप्टन स्वतः
तिथे होता डीप कव्हरला, कॅप्टनने पकडला झेल आणि इथे समाप्त झाला खेळ. बॅटर संतोष पाटील बॅक इन टू द पॅव्हिलियन. पहिली सफलता, पहिला हादरा घनसोली 11 घनसोली. संतोष पाटील परतला. जाताना 2 चौकाराने 10 धावा आपल्या नावे केल्यानंतर टीमची धावसंख्या होती 15, तेव्हा मात्र माघारी 1 गडी बाद 15. लाजवाब क्रिकेट आपल्या भेटीला. वनमंत्री चषक साहेबांच्या नावानं साहेबांचा सन्मान वाढवणे स्पर्धा ग्रामस्थ मंडळ आणि बोनकोडे 40+ घेऊन येते. अतिशय दर्जेदार खेळ, स्वास्थ्य शरीर आयुष्यमान, 21 वर्ष लोटून गेली याचा सार्थक अभिमान प्रत्येक फॉर्मॅट 40 मध्ये खेळाडूला याचा असेल, याबद्दल दुमत नाहीये. पहिली सफलता मध्ये इन ॲट क्रमांक दीपक पाटील. एक धरती केलाचा गेला, दुसरा धरती केला. टीम मधून खेळणारा मैदानाच्या आत क्लासिकल बॅट्समन आहे. इन ॲट क्रमांकावर स्फोटक, मोठमोठे फटके मारण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे दीपक. पण गोलंदाजाचं मी कौतुक करेन, जरी वाईट टेकले पण जे चेंडू टाकल्यानं लाजबाब. मिडल लेग स्टम्पला टप्पा पिचंग चेंडूला वळवतोय. लाजबाब बॉलिंग यार, लाजबाब. बॅकफुटवर कट केला, शॉर्ट बॅकफुट पॉइंटच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र फंबलिंग झाला आणि डीप स्क्वेअर पॉइंटला जो पण क्षेत्ररक्षणच्या रूपाने कॅप्टन जाईल, फील्ड करेल चेंडूला, तोपर्यंत 2 धावा अर्जित करताना खातं खोलते दीपक पाटील. स्वतःच 2 पुढे नेतो घनसोली 11 घनसोलीला. तब्बल पोहोचतात 18 धावा. तारीफ करतोय महेश, सुपर बॉलिंग यार. लेग ब्रेकरचा वापर छान केलाय, अचूकतेने भर दिले, नियंत्रणाखाली चालेल गोलंदाजी महेशची फ्रॉम सारसोली 11. लाजबाब बॉलिंग यार. बॅकफुटवर गेला, त्याला पंच केला, डीप स्क्वेअर ऑफ द पॉइंटला सिंगल घेतली. सिंगलचं रूपांतर मात्र दुसऱ्या धावमध्ये करताना चांगली रनिंग इन द बिटवीन द विकेट संतोष म्हात्रे आणि दीपक पाटील याचे 2 धावाने आणखी धावसंख्या मात्र पुढे सरकले घनसोली 40+, अर्थातच 20 वर. पहिलं ओव्हर टाकलं, पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च करताना सफलता मात्र मिळाली नाही. एकमेव क्षेत्र जी सफलता अर्जित केली ते महेशने. कॉट शशित तांडेल, टीम कॅप्टन ऑफ द सारसोले 11, बोल बाय महेश. 10 धावसंख्या परतला 2 चौकारच्या साहाय्याने संतोष पाटील. 20 धावा, 21 विकेट. 10 धावांच्या सरासरी धावसंख्येमध्ये धावफळका लागते. घनसोली 40+ बनाम सारसोले 11 40+ यांच्या दरम्यान चाललेली मॅच रखरखत तापतावून. पण क्रिकेट असा जोर आहे, क्रिकेट असा खेळ आहे जिथे पावसाला असो, थंडी असो किंवा गरमी असो, प्रत्येकाला हवा वासणारा हा क्रिकेट. आणि शनिवार उद्यापासून मात्र संकीर्ण 18 आपल्या भेटीला. IPL बरेचसे नियम आहे, नियमामध्ये इम्पॅक्ट प्लेअरला थोडंसं दूर करावं असं हार्दिक पांडे आणि रोहित शर्माला वाटतं. परंतु 2027 इम्पॅक्ट प्लेअर खेळवला जाईल अशी BCCIने घेतलेली तो निर्णय पाहूया. कदाचित बदलली होती, परंतु डे नाईट फॉर्मॅटमध्ये अजून एक बदल त्यांनी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या इनिंगमध्ये जो ओलसरपणा असतो, त्या ओलसरपणाला मात्र चेंडू ची येते सटकतो, त्यासाठी 10 ओव्हर नंतर नवीन चेंडू पुरवला जाईल कदाचित. आणि निर्णय मात्र घेतील BCCI IPL फॉर्मॅटमध्ये. तोपर्यंत सिंगल मिळते, पहिल्या चेंडूवर बॉलिंग मार्कवर येते मिथुन वैती. डावखुरा गोलंदाज, उजव्या हाताने बॅटर. हे घातक असतात असे वेगवेगळे, बॅटिंग वेगळी, बॉलिंग वेगळ्या हाताने करणारे हे नेहमीच घातक. लेफ्ट हँड ओर द राऊंड द विकेट. बॅकफुटवर गेला, जागा बनवली ओर द स्क्वेअर ऑफ द पॉइंट ठिकाणी. चांगला फटका मात्र दीपकच्या बॅटमध्ये, जोपर्यंत क्षेत्ररक्षण फील करेल, बॉल पोहोचेल तोपर्यंत सुरक्षित पोहोचला दीपक पाटील. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये 2 धाव मिळतात. 2 धावसंख्या पुढे सरकते घनसोली 40+. आता तिसऱ्या प्रगतीपथावर 23 धावा. 65 आलेख होता. ग्राफ 65 पर्यंत नक्की जाईल, परंतु त्याच्यानंतर मोठे फटकेसाठी थोडासा दबाव महेशचा विचार केला तर त्याने बांधून ठेवला. अवघ्या 7 धावा त्याने एक झटका दिला. व्हेरी गुड बॅट करा बियॉन्ड द स्टंप, वेल कॉट बियॉन्ड द स्टंप. विकेट कीपर जयेश मळवी, जयेश मेहर. चांगला जयेश मेहर बॅकफुटवर जाताना बॅटची कडा अबे फॉर्म द बॉडी शेरपासून दूर करण्यापासून काय चेंडू होता यार. गुडलेन टप्पामध्ये चेंडूने घेतल्यावर थोडं वळण, छेडछाड केली. बॅकफुटवर जाताना पंच करायचं होतं, पण बॅटची कडा विकेटच्या पाठी जयेश घेतो जेल आणि
इथे बॅट्समन आउट. दीपक जातानाच 6 धावांचं योगदान दिलं. 20 वर आणखी एक झटका लागला घनसोली 23 वर, कारण पहिले सिंगल 2 नंतर विकेट. लाजवाब बॉलिंग टाकताना मिथून वैती. रवी तांड्यांना सुरुवात केली. पहिलं ओव्हर हाताळताना 13 धावा खर्च केला, विकेट मात्र प्राप्त करू शकला नाही. दुसरा ओव्हर मध्ये महेशने लेग ब्रेकचा जलवा दाखवताना 1 विकेट घेतली. चांगला फटका वळवलाय फाईन डीप स्क्वेअर लेगच्या ठिकाणी, सिंगल घेतली आल्या आल्या. चांगल्या फटक्याच्या जोरावर इथे संधी आहे, परंतु MS धोनीच्या अंदाजामध्ये लावण्याचा नो लुक. जेव्हा स्वप्नील नाईक यांचा वाढदिवस आणि तिथेच जे आयोजन केलं होतं बोनकोडे 11 बोनकोडे, ते भूषण नो लुक मध्ये बाद केलं होतं गंगाधर इंगळेला. ती संधी होती मिथुनला. ओ ग्रेट यॉर्क, परफेक्टली बुंदा. यॉर्कने मात्र धाबे धनानले. वाट कडक उत्तर देता आला नाही, खास करून बंटी. मोठमोठ फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध हे बॅटर आहे. चांगले खोल मजबूत पले आहे. घनसोलीचं 40+ विचार केलाय, पण बांधून ठेवले ते पले. या ओव्हर मध्ये बॅकफुट वर गेला. जागा मला काय व्हॉट अ लवली स्क्वेअर ड्राय, स्क्वेअर ऑफ द पॉइंट. फक्त सिंगल हार्ड लग टर्न झाला, टप्पा पडल्यानंतर चांगला फटका होता बंटीचा. फक्त सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्यामध्ये 3 ओव्हरची झाली समाप्ती. एक वेळ तर पहिलं 13 धावांचा ओव्हर मिळाला, तेव्हा 65-70च्या दरम्यान जाईल घनसोली 40+, पण त्यांच्या आशेवर थोडीशी निराशा केली मी म्हणेन. दुसरं ओव्हर टाकताना महेशने लेग ब्रेकर अवघ्या 7 धावांना एक झटका दिला. त्याच्यानंतर मिथुन वैतीने या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात 6. ग्राफ जो उंच झाला तो मात्र खाली येत चाले आणि पाहिजे ते अशी धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीने लागत नाही. 2 गडी बाद फक्त आणि फक्त लागले 26. आता 12 चेंडूचा खेळ. आता विचार करे घनसोली जेमतेम 50-55 पर्यंत जावं. काय कमालीची वापसी करून दिली. त्याचं खरं कारण आहे लेग ब्रेकचा जलवा दाखवला. ती लेग ब्रेकची जादू दाखवली महेशने आणि तिथे फक्त 7. त्याच्यापेक्षा 1 धावा खर्च केल्या मिथुन वैतीने. त्याचे नॅचरल आउटस्विंग टाकताना फक्त 6. सुपर बॉलिंग यार. 3 ओव्हरचा खेळ संपला. 26 वर 2 गडी बाद सद्यस्थिती आहे. 5 ओव्हरची मॅच. अतिशय लाजवाब क्रिकेट. वनमंत्री चषक 2025 आपल्या भेटीला ग्रामस्थ मंडळ बोनकोडे आणि बोनकोडे 40+ सुरेख मेळाप. 31 वर्ष ओरटून गेले. येणारे 18, 19, 20 पाचगणी एप्रिल क्रिकेट नोव्हेंबर जाणार आहे. पाचगणी येथे अतिशय मोठा वर्ल्ड कप मानला जातोय. गत वर्षी थोडस एंडिंगला खेळ होता. पावसाच्या खूप ज्या सरी होत्या, मुसळधार पाऊस, त्यामुळे ती रद्द करून ती अपुरी रॅली पूर्ण केली बेलापूर येथे. आणि ते चॅम्पियन्स करताना कोपर खेळणे 40+ अखेरकार ते स्वप्न साकार झालं. ते डेडिकेट केलं आमच्या आकाशला. का आकाशचं स्वप्न होतं एकदा तरी ते चॅम्पियन्स हो. ते आकाशला डेडिकेट केलं जेव्हा पहिल्यांदा विजेतेपद मात्र आपल्या पले ते पाचगेने लावताना कोपर खेळणे 40+ ने. कॅप्टन बॉलिंग मार्क पर राईट आर्म राउंड द विकेट. हॅप ट्रॅक पर बॅकफुट ऑन जॅक केला. शॉर्ट आर्म जॅक स्क्वेअर लेगला जाईल, क्षेत्राच्या फील करेल. जिथे 1 होते तिथे मात्र 2 धाबा पळून काढल्या. बॅटिंग करताना आपण पाहतो संतोष म्हात्रे जो आघाडीला फलंदाज आणि आता त्याच्या सोबतीला आला 4 क्रमांकावर बंटी. 2 धाबा अर्जे 2 ने पुढे जाऊ. स्कोर 28 पोहोचले. 11 चेंडूचा खेळ बाकी. 55-50च्या दरम्यान झाले तरी मॅच टफ होईल. ज्या पण मजबूत बॅटिंग आहे त्या पण मजबूत बॉलिंग आहे. दोन्ही तगडे संघ आहेत विचार केला तर. पाचगणीचा विचार केला सर्वात यशस्वी हा टीम आहे घनसोली. लगातार 3 हॅट्रिक मारण्याचा पराक्रम केला पाचगणी येते घनसोलीने. सुपर बॉलिंग खोलात टाकलाय. बॅट अगोदर बॅटचा जो फेस होता लवकर ओपन झाला. चेंडू त्याच्यानं डिलिव्हर कम्प्लिटली पायाला लागल्यानंतर घोषांकित केले कैलास नाईकने का लेग बाय. अतिरिक्त धावसंख्या वाढवते स्कोर घनसोली 11 40+. 2 गडी बाद. आता धावसंख्या मात्र पोहोचते 29 वर 29. 29 वर 2. क्षेत्रक्षण पाहिलं सीमा लगत सीमा रेषेजवळ डिस्प्लेअर लेग आहे. फटका चांगला आहे. Perfectly middle of the bat, gloriously over the mid wicket, is out of the park. Chiran, what a shot Bunty. With the turn टप्पा पडल्यानंतर कॅप्टनचा चेंडू जो वळाला होता तो परफेक्टली कनेक्ट केला, फेकून दिलं. मिड विकेट लागून आला षटकार बंटीच्या बॅट मधून. 6 धावा वाढवल्या घनसोली 40+ ला पोहोचवते 35 वर. अशा फटक्यांची आता गरज आहे कारण डेथ वरचे हे चेंडू काही शिल्लक आहे
त्या डेटवरच्या चेंडूवर मात्र कमालीचे फटकेबाजी करणं मात्र निश्चित महत्वपूर्ण असेल घनसोली 40+ला. तेच थरार फटका बंटीच्या बॅट मधून बरसला विरोधामध्ये कॅप्टनच्या. 3 चेंडू टाकल्यात कॅप्टनने, धावा खर्च केल्यात 9, 1 बाय म्हणजे 8 स्वतः खर्च केल्यात. 3 चेंडू मात्र अजून बाकी आहेत कॅप्टनच्या या ओव्हरमध्ये. चौथा किती पतार आहे, स्कोर मात्र पोहोचले 35 वर. स्क्वेअर लेग डीप डीप काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग अप डीप कव्हर पॉइंट लो फुल टॉस अलाउन द कार्पेट फाईन डी स्क्वेअर लेग क्षेत्रक्षण जोपर्यंत प्रोटेक्शन करतात फील करेल. दुसरी धावची माग केली आहे, अपुरी राहिली. विकेट टाकण्याच्या परिस्थितीला का जावं, मोठमोठे फटके आपल्या जवळ असताना यापैकी धोका का पत्करावा. दोनची कोणतीच मात्र गुंजाईश नव्हती, कोणतीच शक्यता नव्हती, त्यामुळे दुसरी का जावा. मोठमोठे फटक्यासाठी कुशलतेने बॅटचा वापर करतो संतोष मात्रे. सिंगल घेतले, धावसंख्या हलकेसे 36 वर जाताना 8 चेंडूचा खेळ इथून मात्र बाकी आहे. 36 वर 2. कॅप्टन बॉलिंग मार्क आहे शशी तांडील. ग्रेट बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग यॉर्क, सुपर अगदी खोळात टाकलं, बुंद्यात टाकलं. सिली मिडॉपच्या ठिकाणी जोपर्यंत त्याचा बंधू रवी येईल फील करेल. सिंगल घेतली संतोषने. पुन्हा एकदा डेंजरस बॅटल स्ट्राईक वर आखरी गेंद. या ओव्हर मधला शेवटचा बॉल. शशी कॅप्टन ऑफ द सारसोले 11 कम्सिंग बॉल टू द नाव बनती. फुल टॉस, विकेटच्या पाठी झेल टिपलाय. दुसरा झेल टिपताना जयेश मेहर. इथे खेळ झाला बंटीचा समाप्त. 4 ओव्हरचा खेळ इथून झाले समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर घनसोली 40+ 3 गडी बाद 37 धावा 37 लॉस ऑफ द 3 विकेट. 6 चेंडूचा खेळ. गुड कॅप्टन्सी मी म्हणेन निश्चित शशी, सुपर्ब. त्याचबरोबर उदय तांडेलचा मिळणारा मार्गदर्शन, हँडलिंग ऑफ द बॉलर द बेस्ट क्वालिटी ऑफ द कॅप्टन. योग्य प्रमाणे वापरले बॉलरला, योग्य क्रमांकावरती. सांगितलं राजा, परत सांगूया. 37 धावा 3 ओव्हर 7. लॉस ऑफ 3 विकेट. 7 चेंडूचा खेळ. सामध्ये 12 आला ना तर 50च्या आसपास, 49. 15 आल्या तर 52 म्हणजे 50-55च्या नेणं खूप गरजेचं आहे आणि ती क्षमता आहे संतोषकडे. आता नवीन बॅटर आले मैदानाच्या आत क्रमांक 5 वरती खेळण्यासाठी नामदेव पाटील. इनेट क्रमांकावर 5 वर चक्कर होतो तो आम्ही पाचगेने लगातार 3 वर्ष आपले नाभी लावले आणि 4141 विकास पाटील यांचा गाडीचा नंबर 41,141 तब्बल प्राईज दिलं होतं जेव्हा तिसरा हॅट्रिक मारली घनसोलीने पाचगेने. अजून लक्षात आहे कारण ती रक्कम जेव्हा दिली तेव्हा मात्र निश्चित विकास पाटील 414चं गाडी विकास मात्रे ती प्राईज दिलेली होती. शेवटचे 6 चेंडू बाकी. 6 चेंडूचा खेळ मैदानाच्या आत. फुलटॉस घेतली बॅटवर प्रॉपरलीला. हिट आहे परंतु मैदानाच्या आत का बाहेर. कडक झेल यार. व्हॉट अ लवली समतोल, लाजबाब समतोल बॉडीचं ते संतुलन लाजबाब आणि कावकोणाला झेल देऊन मात्र परतलाय जो आघाडीला आला तो संतोष मात्रे. आता मात्र मैदानाच्या बाहेर. गडी क्रमांक 14 होते बाद. 4 गडी बाद. स्कोर आहे 37. 5 चेंडूचा खेळ अजून बाकी. पहिल्या इनिंग संपण्यासाठी आपण पाहतो अतिशय लाजबाब स्वस्थ शरीर आयुष्यमान या फॉर्मॅटमध्ये खेळणार क्रिकेट. वनमंत्री चषक 2025 40+ बोंडकडे ग्रामस्थ मंडळ बोंडकडे घेऊन येतोय आजचा पहिला दिवस आणि पहिला दिवस विद्यमान मॅच आपल्या भेटीला आहे. घनसोली 40+ विरुद्ध सारसोले 11 40+. शशिकांत शशी चांगला बॅट्समन. अजून आम्हाला ते मोठे शेतामधले ते 2 षटकार अजून शशीचे आठवतात. जेव्हा गावठीच्या विरुद्ध ते 2 षटकार शशी कित्येक वर्ष लुटून गेले, जवळजवळ 25 वर्ष लुटले गेले तर ते मोठी शतक ते फटके ते षटकार होते ना नाहीचे लाजबाब. काही गोष्टी असतात ते मनामध्ये घर करून असतात. त्याच्यापैकी शशीचे 2 षटकार कारण बॉलर तेवढा तगडा होता विजय गावठी. तो बॅट्समन मैदानाच्या आत क्रमांक 6 वर शशी शशी म्हात्रे. धावसंख्या 37 आता 4 आहे. शेवटचं हाताळताना बॉलिंग मार्कवर अभिमन्यू. फुल टॉस प्रॉपरली हिट करू शकला नाही. क्षेत्ररक्षण मात्र पांगवलं गेले.
दूर असताना मात्र रनिंग कॅच घेऊ शकला नाही. चांगली थ्रो, तारीफ करतो आम्ही. डी स्क्वेअर फाईन लेग मध्ये येताना व्हॉट अ लवली अचूक थ्रो. फक्त सिंगल मिळते. 2 चेंडू मात्र तर टाकलेत अभिमन्यू. लाजबाब पहिला विकेट नंतर सिंगल. 38 धावसंख्या बनल्यात. पहिले विचार केला तर आलेख जाईल 65, परंतु त्यांच्या मनसून पाणी फिरवलं. खास करून महेश, मिथुन, शशी आणि आता अभिमन्यू फिरवते. 4 चेंडूचा खेळ बाकी. नामदेवकडून अपेक्षा घनसोली पुढे एक 2 तगडे नामदेव ठोकेल. येस, डेफिनेटली ठोकू शकतो, ती क्षमता आहे नामदेवकडे. 38 व 4 गडी बाद. पहिला डाव आपल्या भेटीला आणि टॉस आणल्यानंतर घनसोली खेळतोय. पहिल्या इनिंग मध्ये 4 गडी बाद 38. मिस्टर स्ट्रोक लॉंग ऑफच्या ठिकाणी उदय तांडेल खूप मात्र झेलापासून दूर होता. ओ ओ ओ ओ हो लपंडाव अखेरकार चेंडू जाते सीमेरेषेच्या बाहेर. 4 रन. स्वतः एक नामवंत अंपायर आहे आणि त्याला निश्चित माहिती का हा चौकार माझ्याकडून गेला. प्रयत्न केला होता जरूर उंच पूर्वा क्रिस्केन नावाने प्रसिद्ध उदय तांडेल, परंतु नाकाम कोशिश, अयशस्वी प्रयत्न. चेंडू फरार. 4 रन. अतिशय महत्वपूर्ण 4 धावा. स्ट्रोक येतं नामदेव पाटीलच्या बॅकमधून चौकार. हा बॉल गेले गॅप आहे तिथे भरून काढणं नामुमकिन. विसरा चेंडू जाईल फरार होताना. वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर केली बाउंड्री नामदेवने. वेल शॉट. सुपर स्ट्रोक. लवली स्ट्रोक. काय फटकार. 46 वाजवलं. कमाल केली यार. पहिल्या 2 चेंडूवर फक्त अवघी सिंगल. विकेट काढताना अभिमन्यू लगातार फंबलिंग झाली उदयकडून. पहा अपॉल गेलेलं लाप केलं लॉंग ऑफच्या ठिकाणी. आला चौकार दुसरा बॅटमधून सादर करताना नामदेव पाटील. सुपर बॅटिंग यार. 46. आता 2 चेंडूचा खेळ इथून बाकी. पहिला विकेट सिंगल लगातार 2 चौकार. ग्रेट बॉलिंग यार. नो एक्स्ट्रा रूम. ही गोलंदाजी अपेक्षा असते डेथवरला. अगदी शरीराच्या जाऊन टप्पापर्यंत घेतलेलं भेद, ते वळण, रायझिंग बॉल. शॉटॉम जॅक करण्याचा प्रयत्न पण नाकाम. आखरी गेन. इनिंगचा शेवटचा बॉल. लास्ट बॉल. अभिमन्यू कमजिंग बॉल टू नामदेव. चांगला फटका. डीप कव्हरच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण जोपर्यंत जाईल रनिंग मध्ये पकडेल तोपर्यंत दुसरी धाव मैदानाच्या खेळपट्टीवर घेताना नामदेव 2 पूर्ण केल्या. तिसरीची मांग केली परंतु प्रयत्न असफल राहील. थेट वेस्टेजची जी थ्रो होती जयशी ती हातामध्ये बॉलरच्या. तिसरी धाव काढताना बॅट्समन नामदेव इथे झाला बाद. 2 धावा ऍड केल्या जाईल. 2 ने वाढलाय. घनसोली 40+ स्कोर पोहोचले 48 वर. आता 49 धावांचं लक्ष्य. 5 ओव्हरची मॅच. सारसोळे आणि करावे 11 नेक्स्ट मॅच. करावे 11 40+ आणि सारसोळे नेक्स्ट मॅचचा आवाज आम्ही आपल्या काढापर्यंत पोहोचवतोय. टॉससाठी यायचंय. पहिले इनिंग मध्ये खेळताना 4 गडी बाद 48 बनवल्या. 49 धावांचा टार्गेट मात्र सेट केलंय. सारसोळे 11 40+ समोर. घनसोलीने पहिल्यांदा बॅटिंग करताना ते 2 चौकाराने मात्र निश्चित आकार दिले नामदेव पाटीलच्या. लॉंग ऑफ वरून मारल्याचा चौकार खूप उदय पाटील दूर होते. पहिले विश्लेषण पाहिलं. रवी तांडेलला पहिल्यावर हाताळलं 13 धावा खर्च तर विकेट मात्र प्राप्त करू शकला नाही. परंतु महेशला मी खरोखर कौतुक करताना त्यांची तारीफ करेल. लेग ब्रेक काय हाताळल्यावर सटीक लाईन मिडलला लेग स्टोन त्याने चेंडू बाहेर काढले ना त्याला तोड नव्हता. जादूगरी अशी गोलंदाजी. फक्त धावा 7 आणि पहिली विकेट घेताना संतोष पाटीलला त्यांनी बाद केलं. तिसरं ओव्हर टाकला मिथून वैतीने. 6 धावा खर्चाने एक सफलता मिळवली. कॅप्टन आला 4थ्या ओव्हरमध्ये. त्याने 10 धावा खर्चाने 1 विकेट घेतली. नंतर अभिमन्यूने 1 विकेट करताना 11 धावा दिल्यात. असे 5 गोलंदाज वापरले गेले पहिल्या इनिंग मध्ये. गोलंदाजीचं विश्लेषण आपण पाहिलं. 48 बनवले. 49 लक्ष मॅच मजेल कारण स्वतः कॅप्टन डावखुरा गोलंदाज विजय भोईर कमालाची गोलंदाजी टाकू शकतो. त्याच्या साथीला शंतुने सारखा चांगला गोलंदाज आहे. दीपक पाटील चांगली गोलंदाजी टाकू शकतो. नामदेव पाटीलचा लेग ब्रेक गोलंदाजी जी जादू महेशने केली तशी जादू मात्र नामदेव पाटील करू शकतो. सेम टिपिकल स्टाईल मध्ये तो लेग ब्रेकचा चांगला वापर करताना हाताळतो 1 ओव्हर. म्हणजे एवढं लक्ष जरी मोठं नसले परंतु आव्हानात्मक आहे सारसोले 11 समोर. फिल्डिंगचा मोठा प्रश्न भेडसावतोय घनसोली. फिल्डिंगची उत्तम साथ भेटली नाही तर मॅच बनवेल घनसोली 40+. यामध्ये दुमत नाहीये. चला स्पीडअप करायचं आहे. लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजवून नेक्स्ट मॅच साठी आम्ही करावे 11 40+ आणि सारसोले
40+ टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण या टॉससाठी, कारण मध्यांतरानंतर आम्ही इथे टॉस घेतो. अतिशय दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला आहे. वनमंत्री चषक 2025. लोकनेते आनबान शान शिल्पकार नवी मुंबईचे गणेशजी नाईक साहेब यांचा सन्मान वाढवणारी स्पर्धा 40+. खूप प्रेम आहे साहेबांचं 40+ क्रिकेट. ते आम्ही स्वतः पाहिलेलं आहे. जेव्हा जेव्हा 9:08 बरोबर साहेब उद्घाटन सोहळ्या प्रसंगी निश्चित मात्र वेळेनुसार हजर असतात. मग ती पाचगणी असो किंवा नोव्हेंबरचं 40+ क्रिकेट असो, साहेबांनी बरोबर वेळेनुसार अगोदर मात्र पावलं मैदानाच्या आत आणि त्यांच्या सन्मानार्थ ही सन्मान वाढवणे वनमंत्री चषक आपल्या भेटीला आहे. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातली मॅच विद्यमान स्थिती पहिल्या इनिंगमध्ये खेळताना 4 गडी 5 गडी बाद 48 बनवण्या घनसोली 40+ ने आणि 49 धावांचं हे टार्गेट समोर ठेवले सारसोळे 11 40+ समोर. शशी तांडेल स्वतः कॅप्टन आणि जयेश मेहर ही जोडीमध्ये मैदानाच्या आत 49 धावांचं लक्षण उत्तर देण्यासाठी जरा करावे 11 आणि पुन्हा आवाज देतो आम्ही सारसोळे 40+ टीम कॅप्टन प्लीज आपण टॉससाठी या. क्रिक लाईव्हच्या थेट प्रेक्षेपण दाखवताना आमचे बंटे असतील. घर बसले जे प्रेक्षक त्या प्रेक्षकांचं सरस स्वागत आहे आणि अवतीभोवती असलेल्या प्रेक्षकांचंही आम्ही अगदी मनापासून स्वागत करतो. वनमंत्री चषक 2025 40+ क्रिकेट ग्रामस्थ मंडळ बोनकोडे आणि बोनकोडे 40+ संयुक्तरित्या आपल्या भेटीला घेऊन येतो आजचा पहिला दिवस. सर पहिला गोलंदाज कोण वापरला जाईल? स्वतः कॅप्टन आहे कॅपेबल. पहिलं ओव्हर हाताळतोय का पहिलं ओव्हर शेंतूने घेऊन येईल, कारण टॉनीलाही पाहतो आम्ही. टॉनी गोलंदाज लेग ब्रेक ऑफ ब्रेकचा चांगला वापर करतो. मग पाहिलं तर 3 गोलंदाज लेग ब्रेकच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळते. स्वतः नॅचरल आउटस्विंग टाकणारा विजय भोईर टीम कॅप्टन, त्याच्या सोबतीला नामदेव त्याचा चांगली गोलंदाज लेग ब्रेक टाकू शकतो. आणि आता आहे टॉनी रमेश मडवी. परत संतूनकडे जबाबदारी सोपवली पहिल्या ओव्हर हाताळण्यासाठी. जय हनुमान इज अ ओन टीम चांगले क्रिकेट खेळले जय हनुमानसाठी भगवान दादा पाटील असेल, त्या सोबतीला सजन चांगली गोलंदाजी टाकताना सातत्याने पाहिलं. मधू जो आता दुनियापासून आपल्यापासून दूर गेला पण तोही चांगली गोलंदाज आठवतोय. मधू लाजबाब गोलंदाज जय हनुमानमध्ये शिरकत करायचा. असे कितीतरी गोलंदाज जय हनुमान दिले घनसोलीसाठी, त्याच्यापैकी एक गोलंदाज मात्र वापरला जातोय नाव संतून. आता 40+ घनसोलीसाठी पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी मार्कावर आणि समोर आहे कॅप्टन शशी तांडेल. 80 धावांची ती खेळी महापौर चषक ॲट नवी मुंबई ते क्रीडांगण गाजवली ती शशी तांडेलने. अगदी शतकाच्या जवळ होता पण 80 धावा मनामध्ये घर करून आहे शशी तांडेलच्या. त्याच्या समोर आहे पहिला गोलंदाज वापरला घनसोली शंतनू पाटील. राईट हँड उर्दू विकेट पॉईंट खडा केलं, बॅकवर्ड पॉईंट आहे, डीप कव्हर आहे. मिड विकेट मात्र थोडंसं वाईडिश ठेवलं आहे अगदी कावकोंड्याच्या जवळ. पहिला चेंडू रिलीज केलाय, समोर टप्पा होता, बॅटच्या आतील कड्याला लागून त्याला हलकासा फ्लिक केलं कॅप्टनने. सिंगल घेतली खातं कोल्हे जोपर्यंत रमेश वडवी टॉनी येईल फील करेल आरामात सिंगलने खातं कोणतं टीम आणि आपलं स्वतःच टीम कॅप्टन शशी. 49 धावांचं लक्ष उपक 5 ओव्हरची मॅच. घनसोली 40+ पहिलं ओव्हर हाताळताना संतून पाटील आता समोर आहे. जयेश लाजबा पटका स्लॉक स्लिप केले, डाऊन द बॉल बंटीच्या मस्तकावरती दस्तक देताना चेंडूला केले फराचरण. व्हॉट अ टायमिंग बाय जयेश मेहर. ताबडतोब पिक केला, खूप लवकर पिक केलं स्लॉक सेव ओव्हर द स्क्वेअर लेग. इट्स मॅक्सिमम षटकाने खातं खोडलं जयेशने. 6 तब्बल 2 चेंडूमध्ये 7 धावा लागल्यात. 10च्या आसपास सरासरीचा 2 चेंडूमध्ये मात्र स्कोर मात्र लागले सारसोळे 11 बिनगडी बाद 7. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला आहे करावे 11 आणि सारसोळे 40+. ही लेंथ आहे तर लेंथ बिघडेल कारण खूप मात्र घातक आक्रमक बॅटर आहे जयेश. त्याचे प्रत्येक दिली फुलटॉस होती, त्याला ताव मारताना त्याला फेकून दिली डीप स्कोरच्या वरून आला षटकार. खातं खोललं जयेशने.
7 वर पोहोचल्या बिनगडी बाद 7 पण नन विकेट. आता उस्मान पाटील जो उस्मान पटेल आहे शशीने सिंगल केली. जसं स्ट्राईक मला षटका ठोकून आपला बोल बाला बॅकफुटवर गेला ही लेन प्रॉपरली आहे. गुडल्या टप्पामध्ये चेंडू सबमरीन डिलिव्हरी लो राहिला. उत्तर नव्हतं. आता गुड कलेक्शन कीपिंग बाय द कॅप्टन बियॉन्ड द स्टंप विजय भोईर. 9 रन 3 चेंडू आत्तापर्यंत टाकलेत. 7 धावा खर्च केले. एक षटका आला. स्वेल लेगला ओढवून गेला जयेश मेहरचा तो लाजबाब फटका. ओ माय गॉड फुल टॉस. स्लॉक सिमच्या प्रयत्नापर्यंत अंगाला भ्रष्टानंतर एक सिंगल घेतली आहे. बॅट नंतर त्याच्यानंतर अंगाला लागला कारण घोषणा केली नाही केल्यास याचा अर्थ बॅट्समनच्या नावावर ही मात्र सिंगल मिळते. 7 वर पोहोचल्यानंतर 8 धावसंख्या स्कोरमध्ये लागले गेले. पिछा करताना 49 धावांचं लक्ष्य. शंतनू पाटील पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी राईट आर्म राऊंड द विकेट. समोर आहे कॅप्टन शशी तांडेल. रनवे मध्ये आला व्यत्यय. जसं रिलीज करेल तसं काहीतरी अडथळलं पायामध्ये. माघारी फिरताना पुन्हा जाते बॉलिंग मार्कवर शंतनू. लॉंग ऑन लॉंग ऑफ खडं केले. काऊ कॉर्नर डीप फाईन स्क्वेअर लेग डीप कव्हर पॉइंट. चांगला फटका हवेमध्ये चेंडू टॉनी त्याच्या खाली परंतु दूर राहिला. सिंगल सिंगलची घोषणा करली. अंबरचा विचार केला तर कैलाश नाईक आणि दुसऱ्या एन स्क्वेअर लेगला लोबो लोबो आहेत. बॅकफुटवर जाताना हवेमध्ये चेंडू खूप वेळ राहिला परंतु दूर होता. बरोबर स्क्वेअर लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या मध्ये हा चेंडू लोन लँड मध्ये सापडला. सिंगल मात्र मिळाली घोषणा क्षेत्रानंतर. सिंगल मध्ये धावसंख्या पोहोचलेली आहे ती 8 वर. लक्ष 49 धावा. ग्रेट बॉलिंग आहे. जोरदार अपील केले परंतु बॅटला लागले असं म्हणणं आहे. कैलाश नाईक बॅटला लागले होता त्याच्यानंतर अपील मात्र थोडीशी ठेवली. खरं मी कमाल करेन कारण दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका आल्यानंतर काय कमालीचं वापस करून दिलं. त्याच्यानंतर फक्त सिंगल धावा अर्जित केल्या. डॉट 10 धावा पहिली ओव्हरची झाली समाप्ती. बिनगडी बाद 10. 49 धावांचं लक्ष. आता 39 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू 24 गेंदे 39 रन. ओह येस. ज्या लेग ब्रेकच्या आतुरतेने वाट पाहिली गेली ते तो अखेरकार तो षटक टाकण्यासाठी टॉनी गुरुदत्त भक्कम टीम स्वतः बाबाच्या बरोबर भरत मडवी जगदीश मडवी टॉनी मडवी सुनील मडवी काय तोफान होतं यार. हे गुरुदत्त नाव चौकडीने गाजवले. त्यापैकी हा टॉनी रमेश मडवी राईट आर्म ओव्हर द विकेट लेग ब्रेका टप्पा पडल्यानंतर विथ द टन चेंडू अलॉंग द कार्पेट जोपर्यंत जाईल मिड विकेट येईल फिल्डिंग करण्यासाठी क्षेत्ररक्षण फील्ड करेल. सिंगल मात्र जीत केली कॅप्टनने. 11 धावा बिनगडी बाद. 7 चेंडूचा खेळ मात्र झाला इथे समाप्त. 49 धावांचं लक्ष समोर आहे. सारसोले 1140+ समोर. 5 गडी बाद 48 बनवल्या. पहिल्या इनिंग मध्ये खेळताना 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर घनसोली 40+ ने लेग ब्रेकर टप्पा पण लवली बॉलिंग आहे. ओ माय गॉड किती अतिरिक्त टर्न केला बा. कारण 2 हात फैलावून सांगायला लागतं का हा खूप टर्न केलाय लेग ब्रेकर. हे हाताची जादू आहे टॉनीची. गुडलेन टप्पा लेंथ होती पण लाईन थोडीशी बिघडली. ग्रेट बॉलिंग परफेक्टली फिफा. अतिशय भेदक चेंडू फ्लिपरचा वापर केला. समोर क्विका खूप जलद गतीने टाकलेला प्रचंड वेगाने टाकलेला चेंडू समजला ना बॅटरला जयेशला. सुपर बॉलिंग म्हणून म्हटलं धुमाकूळ घालायचे चौकडी जेव्हा गुरुदत्तचं क्रिकेट आणि त्यांचा मुकाबला श्रीप्रसन्न मॅच हाय होर्टाल इंडिया वर्सेस पाकिस्तान काय धमाल यायची ती मॅच व्हायला. ट्रॅकवर बॅकफुटवर जाताना चांगला स्ट्रोक जयेश बॅटमधून डीप करून संतोष मात्र येईल फील करेल. सिंगल घेतली आहे जयेशने. 2ची आवाज दिली होती इंटरेस्ट दाखवला होता कॅप्टनने पण दुर्लक्ष केलं जयेशने. फक्त सिंगलवरती समाधान मारताना स्कोर मात्र पोहोचता आले त्याने 13 वर बिनगडी बाद 13. किरण नाईक या स्कोरच्या भूमिकेत आपण पाहतो. उस्मान पटेल इथं बेस्ट क्रिकेटच्या नावाने ओळखला जातो. किरण 13 वर 0 गडी बाद. दुसरं प्रगतीपथावर मार्गस्थ सोडून दिला. पिचिंग ऑफिसरच्या खूप बाहेर. चिंतेचा विषय राहिला या प्रकारची तर लेन ठेवली. विचारणा केली कैलासला का वाईट और का नक्की होऊ शकतो का पण फेटाळली अपील अर्थात बॉलरची टॉनीची.
पुन्हा नव्याने येताना चेंडू घेऊन दुसरा ओव्हर आपलं पहिलं टाकताना घनसोली 40+ कडून सुरेख बॉलिंग यार, लाजबाब बॉलिंग यार. अगदी कॅप्टनलाही मात्र बीट केलं. पहिला जो चेंडू टाकला तर फ्लिपर जयेश त्याला तोड नव्हती. अचंबित करणारा तो फ्लिपर त्यानं कॅप्टनला कसं बीट केलं बा. गुगली कदाचित असं सांगणं कठीण आहे, पण लेग ब्रेक टाकतो एवढा आम्हाला खात्रीने सांगू शकतो. हा चेंडू कदाचित गुगली असावा, कारण लेग ब्रेकची प्रतीक्षा केलेली. अचंबित करणारा त्याने गुगली फेकला. आता सुपर बॉलिंग यार, म्हणून थोडंसं आव्हान यासाठी म्हटलं तर स्ट्रॉंग बॉलिंग आहे घनसोली 40+. पुढे सरसावलंय अपॉलेकर डाऊन द ग्राउंड, टप्पा सरळ हातात गेले शिशीच्या. व्हॉट अ फिल्डिंग यार, कडक फिल्डिंग, पण थ्रो कुठेतरी बाहेरीस. त्याचा फायदा घेतला दोन्ही बॅटरने आणि दुसऱ्या धावामध्ये रूपांतर केलं. 2 धावसंख्या आता वाढली जाईल स्कोरबोर्डती. 17 17. दुसरं ओव्हर मार्गस्थ. बॉलिंग मार्कवर टॉनी मडवी, रमेश मडवी बॉलिंग मार्कवर आहे. आणि समोर आता शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल इन दिस ओव्हर. कॅप्टनच्या समोर रमेश टॉनी. हवेमध्ये झेल खाली, कॅप्टन सोडणार नाही. कॅप्टनने पकडलं, कॅप्टनचा झेल. खेळ झाला इथे तमाम. कॅप्टन परतलाय, कॅप्टन बॅक. किती जबरदस्त बॉलिंग यार, काय नमुना पेश केला यार. सुंदर उदाहरण दिलेलं एक ब्रेकचं. लाजबाब टिचून गोळ्यांचे 2 वाईटचा विचार सोडला, फक्त 7 धावा. कमालीची वापसी. 2 ओव्हरचा खेळ किरण संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आता सारसोले 11 40+. 17 17. लॉस ऑफ द 1 विकेट. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला टॉनीने. आपली नावी केली पहिली विकेट. कॅप्टनला परत कॉट बिहाइंड द स्टंप बाय विजय भोईर. बॉल बाय टॉनी मडवी. सुपर बॉलिंग. पहिल्यावर हाताळला अर्थातच गोलंदाज शंतूने. पहिल्या चेंडूवर सिंग, दुसऱ्या षटकार आल्यानंतर कमालाची वापसी. 10 धावा खर्च केल्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि नुकतंच 6 धावांचं ते ओव्हर. 49 लक्ष, 10 धावांच्या सरासरीने आता 17 धावा उत्तर दिले. 3 धावा थोडं मागे. कट टू कट मुकाबला. घनसोली 40+ बनाम सारसोली 11 40+. येणारे चेंडू 18 मध्ये आता जिंकण्यासाठी 32 धावा. येस, 32 धावा. थोडंसं दूर चाललेलं क्रिकेट. ज्यापाने सुरुवात केली होती पहिल्या डावाला 13 धावा चुकल्यानंतर काय ते महेश तसंच वापसी करणार मिमानेनं ओट टाकलं टॉनीने. फक्त 6 महेशने दिले होते 6. तेव्हाही ही विकेट गेली. कट टू कट, जबरदस्त जवळचा निकटचा मुकाबला. आणखी एक लेबरगर गेला, दुसरा आला नामदेव. भारतीय सौहार्द या टीम कडून चांगले क्रिकेट खेळलं नामदेवने. राईट एंड राउंड द विकेट. Wide shot down the wall, big gap between long on long off, correct stroke 4 run. What a stroke by जयेश. षटकार नंतर आला चौकार. नावी करताना जयेश मेहर जेव्हा बॅट वर चेंडू आला तेव्हा स्टँड ऑन डिलिव्हर, तेव्हा मोहर उमटवली ती. डेफिनेटली तेच थरार विजेच्या, एकदम विजेतेच्या जी गती असते बंदीकोते जशी गोळी सुटावत्या, गोळी सुटण्याच्या वेगानं मात्र चेंडूला मात्र सरळ डाऊन द ग्राउंड बिटवीन लॉंग ऑन लॉंग ऑफ, कडक स्ट्रोक अलाउन द कार्पेट. स्लॉक साहेब टायमिंग नव्हतं. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण आहे. बंटी लाजबाब फिल्डिंग. फक्त सिंगल मिळते चौकार आल्यानंतर जयेश शकाती. 1 धावसंख्या मात्र आता पुढे सरकते. सारसोळे 11 22 अजून क्रिस केस नावाने ओळखणार उदय टेंडैल यायचं बाकी आहे. भक्का मजबूत मध्ये फळी आहे. मॅच सोपन आहे ना दोन्ही टीमसाठी. कडक मॅच होईल. नामदेव पहिला चौका सिंगल. 5 धावा आतापर्यंत खर्च केलेत नामदेवने. आता समोर आहे मिथुन वैती. डाव्या हाताने बॉलिंग, उजव्या हाताने बॅटिंग. प्रतीक्षा केली, त्याच्यानं दिशा दिली. मिड विकेट ठिकाणी क्षेत्रक्षण आहे. लाजबाब क्षेत्रक्षण बंटी. ओ माय गॉड, बंटीच्या दूर पण त्याच्या अगोदर मग फील्ड केलं दीपकने. लाजबाब फिल्डिंग दीपक पाटील. फक्त सिंगल मिळते. लाजबाब फिल्डिंगचा दर्जा जी चिंतेची बाब होती घनसोलीसाठी ती खूप सुधारणा केली. चांगले क्रिकेट. आता मात्र मैदानाच्या आत फिल्डिंग करताना योग्य सहयोग देते बॉलरसाठी फिल्डिंग डिपार्टमेंट. सिंगल आली. पहिला चौका सिंगल. 3 चेंडू नामदेवने धावा खर्च केला. नामदेव पाटीलने तब्बल 6 7 कारण 2 घेतले का सिंगल 2 घेतले. दोनची मांग केली होती परंतु धुडकून लावली. चांगले फिल्डिंग केले तिथे दीपकने. खांदा जसा जग बसलाय स्वतः शंकर पाटील जात आहेत त्या ठिकाणी.
त्याने समजलं का फेकताना कुठेतरी मध्ये त्रास जाणवतोय दीपक पाटीलला. ओ माय गॉड, भीमा शरीर वेदी घातकी चेंडू. 9+1 2 धावा. येस, शरीर वेदे. येस, 2 धावा दिल्या जातील अतिरिक्त. हा चेंडू हातून सटकला नामदेवच्या आणि तिथे नो बॉल करार केला. 2 धावा वाढल्या जाते स्कोरबोर्डती. धावसंख्या पोहोचते 26. ग्रेट बॉलिंग आहे डबल माइंडेड मध्ये. ओ हो हो, सुपर बॉलिंग. पिचिंग होते ते कैलाश नाईकने मात्र त्याच्यानंतर घोषणा केली वाईटची. स्क्वेअर मारा. एकच लाईन वाईटच्या आहे. स्वतः मला किरण ते चांगल्या समोरच्या बाजूला स्कोरिंगची भूमिका करताना त्यांनी म्हटलेल्या बरोबर बाजूला जे वाईट आहे एकच आहे, सिंगल आहे. त्यासाठी वाईट त्या अनुषंगानं तो निकष काढताना कैलास नाईक ठरवलं. हा वाईट बॉल. चांगला स्ट्रोक. स्वेल लेगला दमदार फटका. ओ माय गॉड, दुसरा षटकार. पहिला आला होता पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर. आता येतो तिसऱ्या ओव्हरच्या ओव्हर क्रमांक 3 असताना चौथ्या चेंडूवर लांब लचक षटकार ओव्हर द स्क्वेअर लेग. ते आता जवळ आणली मॅच. जयेशने बनवले मॅच. मॅच मध्ये वापसी पदार्पण करताना एका चेंडूवर 9 धावा. खराब प्रदर्शन. फ्लाईट दिली होती परंतु स्ट्रोक आला ना बॅट मधून. सिंगल मिळते. अडवणं गरजेचं असं सांगतोय नामदेव पाटील, परंतु कॅप्टन त्याला सांगतो खूप माझ्या बाहेर होता, माझ्या डाव्या हाताच्या खूप बाहेर होता. नामदेव सांगतो का थोडं पकड तर सिंगली वाचले साहेब. एक धाव महत्वाचे आहे मित्र. एक कॅप्टनला निर्देशन आणून देता नामदेव पाटील. धावसंख्या सिंगली मात्र पुढे जाते 34 वर. 49 धावांचं लक्ष आहे. आता जिंकण्यासाठी आणखीन 15 धावांची आवश्यकता. 15 धावा दूर. ओव्हर खूप महत्वपूर्ण होता. त्यामध्ये फ्लॅट. व्हेरी गुड फ्लॅट. जोरदार अपील. मागणी केली. बॅटची कडा लागली काय आणि ते बॅट्समन मात्र ठरतोय. आउट आहे. आउट आहे का? चला, इथून 3 ओव्हरचा खेळ झाल्या संपत. मागणी केली होती स्वरलेगचे अंपायर लोबो आहेत, परंतु त्याने फेटाळली. 3 ओव्हरचाही झाला खेळ इथे समाप्त. 49 धावांचा पिछे करताना आता सारसोले 1140+ ने धावा केल्या स्कोर होती. 1 गडी बाद. 33 धावा. नॉट 34. अजूनही 16 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण समोर आहे. जिंकण्यासाठी आकडे समोर आहेत. अतिशय लाजबाब क्रिकेट आपल्या भेटीला ग्रामस्थ मंडळाने बोनकोडे 40+ घेऊन येते. वनमंत्री चषक 2025. 33 धावा येणार. 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 मध्ये जिंकण्याचा 16. आता स्वतः कॅप्टन मुख्याच्या क्षणी अतिशय क्रुशियल मुवमेंट आहे. या मॅच मध्ये हे टर्निंग पॉइंट असेल मॅचचं. हे ओव्हर भवितव्य दोन्ही टीमचं या ओव्हर मध्ये असेल. पाहूया गोलंदाजा नात्याने स्वतः लिडिंग फ्रंट करताना ते गोलंदाज मध्ये योग्य न्याय देईल का. जाऊया पाहूया खेळ. 12 चेंडू आणि 16 धावा. कॅप्टन पहिला चेंडू रिलीज. ओ माय गॉड, पहिला फटका. व्हॉट अ शॉट यार. कडक स्ट्रोक बाय मिथुन वैद्य. 4 रन. एक्स्ट्रा कव्हर आला. दर्जेदार फटका बॅटमधून. हपॉली गेट इनसाइड आउट. completely face of the bat open and cracking cover drive for 4 run. बेहतरीन स्ट्रोक. 4 धावा. मॅच अजून मात्र जवळ नेताना आता येणारे चेंडू आहेत 11 चेंडू आणि 12 धावा. बॅकफूट वगैरे बॅक हुक करण्याचा परंतु तेवढं मात्र धावा मिळणार नाही कारण घोषांकी क्षेत्र आहे. थँक्यू नरेश भाई, कारण छान असं वनमंत्री चषक चालल्याने शुभेच्छा दिल्यात. थँक्यू सो मच नरेशजी गौरी. चांगली टुर्नामेंटला शुभेच्छा दिल्यात. बोलकोने का छान असं आयोजन चाललंय. थँक्स सो लॉट. आणि किरण म्हटलं नरेश भाई का थँक्यू सो मच.
मॅचकडे जाणार पहिलाच चौकार एक सिंगल. आता 10 चेंडूचा खेळ इथून मात्र शिल्लक 10 मध्ये जिंकण्यासाठी सारसोले 11 प्लसला 11 धावांची काय स्ट्रोक आहे. पण डाऊन द बॉल शंकर सोडणार नाही कारण त्याचे फसे एवढे हाताचे मोठे आहेत. त्या मोठ्या फशामधून झेल सुटणं ही अशक्य गोष्ट. व्हॉट अ कॅच शंकर पाटील, कडक कॅच. मोक्याच्या शून्य विकेट येते, चौकार एक सिंगल. पण अखेरकार तो कारनामा केला, बॅकफुट वर शॉट ऑन जॅक केलं आणि काळू कोरण्याचं बिग मॅन मोठा खेळाडू शंकर पाटील. कारण थोडासा फेरबदल केला होता कारण त्या ठिकाणी असल्या क्षेत्राच्या प्रथमता जो फिल्डिंग करत होता अर्थात दीपक पाटील. कारण खांद्याला जी दुखापत होती ते दुखापतच्या कारणानं त्याने इनसाइड सर्कलला आणण्याच्या ठिकाणी स्वतः गेला. नुसता गेला नाही तर जो बॅट्समन एकदम हवी होता त्या मिथून वैतीला मात्र त्याने मैदानाच्या बाहेर 9 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण जिंकण्यासाठी मॅच रंगेल. हे 3 चेंडू जर वापरले तर मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाईल. पण मैदानाच्या आता बिग क्रिस केन्स नावाने प्रसिद्ध आरजे प्रदीपजी विचारे यांनी नाव मात्र उदयला दिलं. कारण लांब षटकार जेव्हा तो कुशल मध्ये खेळायचा तेव्हा प्रदीप विचारांना क्रिस केनची आठवण यायची म्हणून तर क्रिस केन नाव दिलं आरजे ग्रेट सम्राट रेडी जॉकी प्रदीपजी विचारे. 9 चेंडू आणि 11. सुपर शॉक डाऊन द बॉल, ही कडकपणा आहे, ही ताकद आहे, हा वेग आहे फटक्याचा म्हणून नाव ठेवलं क्रिस केन्स. व्हॉट अ शॉट यार. हा बॉल गेट लाफ केलं, लॉंग क्लिअर केला, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह 4 रन. बेहतरीन स्ट्रोक, कडक स्ट्रोक यार. आल्या आल्या जलवा दाखल. येस आरजे प्रदीप विजयानं उगाचत नाही, त्यांचं म्हणणं बरं होतं. हे खरं ठरवताना काय लाजबाब फटक्याने चौकाने खातं खोलतंय उदय तांडेल. आणखीन मॅच मात्र आता जवळ. आता जिंकण्यासाठी 8 चेंडू 8 आणि 7 हे साधं समीकरण. क्रिकेट आहे, काय होऊ शकतं. इज गेम ऑफ चान्स. चांगला फटका, गुडलँड टप्पा ऑन द अप खेळला, अप ड्राईव्ह केलं, बॅकफुट वर जाताना कडक बॉलिंग आहे. टप्पा पण घेतलेलं बॉलन झुंजवला जातो, प्रयास करतो, प्रयत्न करतो, कष्ट करतो कॅप्टन आपल्या टीमला मॅच मध्ये आणावं. आता 7 मध्ये 7 चेंडू 7 धावा हा मोस्ट इम्पॉर्टंट बॉल असेल घनसोली 11 साठी खास. टप्पा पडले हवेमध्ये, चेंडू कॅचेस विन द मॅचेस. खरी कसोटी जे सुटलाय, कोणी जावं हे नेमकं ठरलं नव्हतं. 30 यार्ड मध्ये दोन्ही होते, नामदेव होते, दीपक होता. पण खऱ्या अर्थाने नामदेवचं कदाचित गेलं त्याला समोर असतं परंतु ती आखणी केली नाही, दूर राहिला. जय सुटला, 2 धाव मिळाला अर्थातच उदयला. 2 धावसंख्या पुढे सरकली आहे, पोहोचते 44. आता 5 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 5 धावा. काय होऊ शकतं. क्रिकेट आहे. या आकडे आल्यानंतर सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न आम्हाला आठवतो. इडन गार्डन 1998 काय मॅच होती यार. कपिल देव निखान सारखा गोलंदाज असताना तो गोलंदाजी घेण्यासाठी उत्सुक नव्हता पण पर्याय नव्हता मोहम्मद अझरुद्दीनकडे. तर स्वतःहून मात्र ते षटक मागितलं सचिन तेंडुलकरने आणि एक इतिहास अजरामर केला. या इतिहासाच्या पानावर आपलं नाव कोरलं ते षटकाने. 5 धावा डिफेंड कच्चे केले नव्हते. ब्रायन मॅकमेलन, साऊथ आफ्रिकेचा डेव्ह रिचर्डसन असे 51 हिरो रथी मारत असताना सचिनने ते ओढून काढलं. ते सेम आकडा आल्या समोर जिंकण्यासाठी. 6 चेंडू 5, 6 गेंदे 5 रन, 6 चेंडू आणि 5 धावा. काही होऊ शकतं पण सचिनची जादूभरी लेग ब्रेक गोलंदाजी, ब्रॅक महिलांना ते लांब लचक केस आणि ते उघड्या एकदम भक्कम छातीचा ब्रायन मॅकमनला त्याने जागेच ठेवलं सचिनने. हा कारनामा केले, हा कारनामा करू शकतो कारण लेग ब्रेक शंकर पाटील आहे, त्याची गोलंदाजी चालू शकते. व्हाय नॉट. सचिनने जे केले ते मात्र शंकर करू शकेल का त्यासाठी पाहूया मॅच. 6 चेंडू आणि 5. पहिला चेंडू शंकर पाटील बॅकफुटवर सिंगल वाचवणे गरजेचं. पहिली सिंगल वाचवलं टॉनेने. वा बा वा, सुरुवात चांगली केली आहे. पहिला चेंडू डॉट. फिरकीच्या जोरावर नाचू शकतो धरती केल्याचा हा पट्ट्या. लेग ब्रेकर आहे, अचूकता आहे शंकरकडे, काही करू शकतो. मॅचला रंगवेल समोर आहे खेळण्यासाठी. जयेश 2 षटकार आले. पुढला चेंडू कमालीची गोलंदाजी यार. सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग. 2 मध्ये सिंगल, आता 4 मध्ये 4. डिक्लेअर आहे का अंपायर. नॉट.
आता दोन दिग्गज आमने सामने. आता मजेल. कारकीर्दीमध्ये असे बरेच वेळेला समोर आले असतील, पण आता या वेळेला समोर आहेत जेव्हा गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 4 चेंडू 4. 4 डिपेंड करेल का करणार नाही क्षमता आहे. परत समोर तेवढाच तोला मोलाचा फटकेबाज उदय. बॅक फुटवर गेला. स्क्वेअर ऑफ द बाउंड्री जाऊन जाईल का चौकार. सुपर फिल्डिंग आहे. चेंडू अडवलाय. 2 मिळतील. मॅच ऑन आहे. आता 3 मध्ये 2. 3 मध्ये 2. कमाल करतोय शंकर पाटील. काय गोलंदाजी आहे. बॅकफुट बघताना स्टेअर केलं. स्क्वेअर ऑफ द पॉइंटला 2 घेतली आहे. आता समीकरण जिंकण्यासाठी सारसोली 11-14 समोर. 3 मध्ये 2. कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचा नियम. अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्या भेटीला 21 वर्ष लोटून गेले, पण स्वास्थ्य शरीर आयुष्यमान किती पुढे क्रिकेट गेलाय. शिस्तीचे क्रिकेट. बरोबर 9 वाजता चेंडू पडणार म्हणजे पडणार. मग तुम्ही 8 गडी खेळवा किंवा 9 खेळाडू खेळावं लागेल. शिस्तीचा क्रिकेट. आता 3 मध्ये 2 धावांची आवश्यकता. ओ माय गॉड. म्हणूनच नाव ठेवलं क्रिस केस. या असे मोठमोठे फटके षटकार मागची क्षमता. मॅच फिनिश. 2 चेंडू राखून अखेरकार तो विजय साकार केला. वेल डन ना सारसोले. 11-14 आणि बॅट लक हार्ड लक गणसोले सुनील. हार्ड लक. चला जाऊया आणि करूया फेरबदल. निसर्गाचा हा नियम आहे का बदल करा. सीएम पाटील सारखा एक जबरदस्त एक स्खलित मराठी बोलणारा समालोचक येतील आणि सांगतील या नेक्स्ट मॅचची कहाणी. सीएम पाटील यांच्या जुबानी. आइए सीएम पाटील.